नमस्कार, स्वागत आहे मित्रांनो आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये। मित्रांनो, सर्वात महत्त्वाच्या व सर्वात प्रतीक्षित भरती म्हणजे तलाठी भरती 2019 ची सर्व जिल्ह्यांसाठी जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे व यानंतरही अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील, म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। महत्त्वाचा सर्वात प्रश्न म्हणजे एकापेक्षा अधिक अर्ज तुम्ही करू शकता का, व याबद्दलच आज आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। सुरू करण्यापूर्वी मित्रांनो, सबस्क्राइब करा विसरू नका आमच्या युट्यूब चॅनलला जॉब रिलेटेड नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळवण्यासाठी। तर बघा मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की 2019 तलाठी भरतीची जाहिरात जी आहे ती सर्व जिल्ह्यांसाठी प्रसिद्ध झाल्यानंतर जवळपास 1809 जागांसाठी जिल्हानिहाय जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। अर्ज करण्यापूर्वी मित्रांनो, तुम्हाला याची संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे, म्हणूनच मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहे। सुरू करण्यापूर्वी मित्रांनो, बघा जागा किती आहेत प्रत्येक जिल्ह्यानुसार। जो तुमचा जिल्हा आहे तोही बघू शकता किंवा इतर जिल्ह्याची माहिती तुम्ही घेऊ शकता। अहमदनगरसाठी बघा टोटल 84 जागा आहेत। त्यानंतर बघा अकोलेसाठी 49 जागांसाठी भरती होत आहे। अमरावतीच्या 79 जागा आहेत। त्यानंतर औरंगाबादसाठी 56 जागांसाठी मित्रांनो भरती होत आहे। बीडच्या टोटल 66 जागा आहेत। त्यानंतर बघा भंडाऱ्याच्या टोटल 22 जागांसाठी भरती होत आहे। बुलढाण्याच्या 49 जागा आहेत। चंद्रपूरसाठी टोटल 43 जागांसाठी मित्रांनो भरती होत आहे। त्यानंतर बघा धुळेसाठी 50 जागा आहेत, चांगल्या जागा आहेत। नंबर ऑफ वॅकन्सीज गडचिरोलीच्या 28 जागांसाठी भरती होत आहे। नागपूरसाठी बघा मित्रांनो परत एकदा चांगल्या आहेत, 50 जागांसाठी भरती होत आहे। नांदेडच्या 62 जागा आहेत। नंदुरबारसाठी 44 जागा आहेत। नाशिकमध्ये 61 जागांसाठी भरती होत आहे तलाठी पदाची। उस्मानाबादमध्ये 45 जागा आहेत। परभणीच्या 27 जागांसाठी भरती होत आहे। पुणे 89 जागांसाठी भरती होत आहे। रायगडच्या 51 जागा आहेत। रत्नागिरीसाठी चांगल्या नंबर ऑफ वॅकन्सी आहेत बघा मित्रांनो, 94 जवळपास जागांसाठी रत्नागिरीमध्ये भरती होत आहे। त्याचबरोबर सांगलीच्या 45 जागांसाठी भरती होत आहे। उरलेले जिल्हे बघा मित्रांनो, गोंदियाच्या 29 जागा आहेत। हिंगोलीच्या 25 जागांसाठी भरती होत आहे। जालनाच्या 27 जागा आहेत। जळगावसाठी 99 जागा आहेत। ह्याही नंबर ऑफ वॅकन्सी चांगल्या आहेत। कोल्हापूरसाठी 67 जागांसाठी भरती होत आहे। लातूरच्या 29 जागा आहेत। तर मुंबई उपनगरसाठी 15 जागांसाठी, मुंबई उपनगर जिल्हा आहे त्यासाठी 15 जागांसाठी भरती होत आहे। साताऱ्याचे टोटल नंबर ऑफ वॅकन्सी 114 आहेत। सर्वात जास्त साताऱ्यासाठी आहेत बघा, 144 जागांसाठी भरती होत आहे। सिंधुदुर्गच्या 42 आहेत। सोलापूरसाठी 84 आहेत। ठाणेच्या 23 आहेत। वर्धासाठी 44 जागांसाठी भरती होत आहे। वाशिमसाठी 22 जागा आहेत। यवतमाळसाठी 62 जागा आहेत। अशा जवळपास मित्रांनो 1800+ जागांसाठी ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। नंबर ऑफ वॅकन्सीज नंतर बघा मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक अर्हता तुमच्याकडे काय असणार आहे। जाहिरातीमध्ये नमूद पदांसाठी अर्ज करण्याकामी जाहिरात प्रसिद्धीच्या दिवशी म्हणजे जे 28/2/2019 रोजी उमेदवारांनी पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे बघा। महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मुंबई यांच्याकडे 1 जुलै 2010च्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा। कोणतीही तुमच्याकडे डिग्री असेल तरी चालेल, मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही विभागाची पदवी चालणार आहे। त्यानंतर बघा दुसरा महत्त्वाचा बघा, संगणक माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। नसल्यास शासन निर्णयानुसार ज्यावेळी तुमची नियुक्ती होईल त्यानंतरच्या 2 वर्षात तुम्हाला यासाठी प्राप्त करणे आवश्यक आहे। MSCIT किंवा CCC तुमच्याकडे असेल आता तरी चालेल, किंवा नसेल तरी तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। महत्त्वाचं आहे, जॉईन झाल्यानंतर तुम्हाला 2 वर्षात ही पदवी तुम्हाला जे क्वालिफिकेशन आहे ते मिळवायचं आहे। त्यानंतर तिसरा आणि महत्त्वाचं बघा, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे। शालांत परीक्षेत मराठी हिंदी विषयाचा समावेश नसल्यास तर तुम्हाला निवड झाल्यानंतर जर तर मंडळाची जी आहे ती मराठी हिंदी भाषा उत्तीर्ण असणे आवश्यक राहणार आहे। खेळाडूंसाठी बघा, जाहिरातीमध्ये नमूद पदांसाठी अर्ज करणाऱ्या खेळाडू उमेदवारांसाठी खालीलप्रमाणे अर्हता असणे आवश्यकता आहे। खेळाडू हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा व त्याला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे। त्यानंतर बघा, खेळाडूने सदर पदासाठी सेवा प्रवेश नियमातील तरतुदीनुसार आवश्यक असलेली किमान शैक्षणिक व अर्हता प्राप्त करणारे असण्याची महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो। ही जी क्वालिफिकेशन आहे ती तुम्हाला शासन निर्णय GR मध्ये मिळून जाईल। त्यानंतर बघा मित्रांनो, वयोमर्यादा काय आहे। महत्त्वाची सर्व पदांसाठी आपण सर्व जे प्रवर्ग आहेत त्यांच्यासाठी बघणार आहोत। खुल्या प्रवर्गासाठी बघा 18 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे। ओपनसाठी क्वालिफिकेशन आहे, एज लिमिट आहे मित्रांनो। त्यानंतर बघा मागासवर्गीयांसाठी बघा 18 ते 43 वर्ष आहे, याच्यापेक्षा जास्त तुमचा असू नये। हे मागासवर्गीयांसाठी कोण कोण आहे बघा, यामध्ये विजा भज ब भज क भज ड विमाप्र इमा व ECBC म्हणजे मराठा आरक्षणानंतर आणि आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल घटक आहेत त्यांच्यासाठी आहे बघा 18 ते 43 वर्ष सरसकट। नंतर पदवीधर व पदवीधारक जे अंशकालीन उमेदवार आहेत त्यांच्यासाठी बघा 55 वर्षापर्यंत राहणार आहे एज लिमिट मॅक्झिमम। जे स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांच्यासाठी बघा कमाल वयोमर्यादा 45 वर्ष इतकी राहणार आहे।
जर तुम्ही देखील उच्चतम जे असेल तुमची वयोमर्यादा जर स्वातंत्र्य सैनिक असाल तर त्यांची 45 वर्षापर्यंत राहणार आहे, स्वातंत्र्य सैन्याची पाल्य म्हणतोय मी तुम्हाला. त्यानंतर बघा खेळाडू उमेदवारांसाठी बघा 5 वर्षापर्यंतची वयाची अट शिथिल करण्यात येईल. उच्चतम जी मर्यादा असेल ती 43 वर्ष राहणार आहे. आणि अपंगासाठी बघा अपंगासाठी उच्चतम मर्यादा सरसकट 45 वर्ष राहणार आहे. जर मॅक्झिमम तुम्हाला 40% अंशकालीन असणे आवश्यक आहे त्यासाठी मित्रांनो. त्यानंतर बघा प्रकल्पग्रस्त आणि जे भूकंपग्रस्त आहेत त्यांच्यासाठी 45 वर्ष परत राहणार आहे वयोमर्यादा, मॅक्झिमम जे एज लिमिट आहे ते. आणि माजी सैनिकांसाठी बघा त्यांनी सैनिकांसाठी विहित वयोमर्यादेची सुटी आहे ती जी सशस्त्र दलात झालेल्या सेवेत का कालावधी अधिक 3 वर्षे राहणार आहे. तसेच जे माजी सैनिक आहेत त्यांच्यासाठी अपंग सैनिक आहेत त्यांच्यासाठी बघा 45 वर्षाबद्दल राहणार आहे एज लिमिट माजी सैनिकांसाठी. नक्की मित्रांनो याबद्दल संपूर्ण डाऊट तुमचे क्लिअर झाले असतील अशी आशा आहे. त्यानंतर बघा परीक्षेचं स्वरूप कशा प्रकारे असणार आहे, खूप महत्त्वाचा आहे हा पॉईंट. परीक्षा एक्झाम पॅटर्न तुमचा कसा असणार आहे ह्याबद्दलचा ही संपूर्ण माहिती आहे. बघा एकूण मित्रांनो 4 विषय आहेत ज्यामध्ये मराठी एक महत्त्वाचा विषय आहे, इंग्रजी एक महत्त्वाचा विषय आहे, सामान्य ज्ञान एक महत्त्वाचा विषय आहे, बौद्धिक चाचण्या आणि अंकगणित हा महत्त्वाचा विषय आहे. असे 4 विषय आहेत मित्रांनो. त्यामध्ये प्रत्येक विषयाचे 25 गुण असणार आहेत, प्रत्येक विषयाला 50 प्रश्न असणार आहेत आणि प्रत्येक विषयाचे 50 गुण असणार आहेत. असे टोटल मित्रांनो तुमची एक्झाम असणार आहे ती 100 मार्कांची असणार आहे, 100 प्रश्नांसाठी असणार आहे माफ करा, व 200 गुणांसाठी असणार आहे. नक्कीच मित्रांनो जे अबोव 90 तुम्ही जर टार्गेट ठेवला तर नक्कीच तुम्हाला यासाठी जॉबची चांगली संधी मिळू शकते. याबद्दल नक्कीच मित्रांनो एक नवीन व्हिडिओ मी परीक्षेवरती घेऊन येणार आहे. परीक्षा स्वरूपावरती तुम्हाला कोणत्या विषयांसाठी तयारी करायची आहे त्याबद्दलचा तुम्ही नक्कीच त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्यानंतर बघा परीक्षेचं स्वरूप तिने डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. लेखी परीक्षा प्रश्नपत्रिका आहे, वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाचे असतील, MCQ टाईप असतील. प्रश्नपत्रिके प्रत्येक प्रश्नास अधिक 2 गुण ठेवण्यात आलेले आहे, मॅक्झिमम 2 गुण असणार आहे. त्याला ती पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी बघा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागानुसार तरतुदीनुसार तलाठी पदासाठी पदवी ही कमीत कमी अर्हता असल्याने सदर परीक्षेचा जी एक्झाम होणार आहे त्याचा दर्जा बघा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षेचा दर्जा असणार आहे त्यानुसार राहणार आहे. परंतु मराठी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा इयत्ता 12वीच्या दर्जाचा समान राहील व लेखी परीक्षेला मराठी, इंग्रजी, सामान्य व बौद्धिक चाचणी या विषयातील प्रत्येक प्रश्नाकरिता प्रत्येकी 50 गुण ठेवून एकूण 200 गुणांची लेखी एक्झाम घेण्यात येणार आहे. ही लेखी एक्झाम असणार आहे ती MCQ टाईप अर्थात मल्टिपल चॉईस क्वेश्चन टाईप असणार आहे. त्याने इथं प्रश्न जे येणार आहेत त्याचा दर्जाही दिलेला आहे. जे 3 विषय आहेत इंग्रजी, सामान्य आणि बौद्धिक चाचणी याचा दर्जा जो डिग्रीचा असणार आहे, डिग्री लेवलचा, आणि मराठीचा दर्जा हा 12वी पासवर असणार आहे मित्रांनो. महत्त्वाचा आहे, याबद्दल नवीन व्हिडिओ मी सेपरेट व्हिडिओ नक्कीच घेऊन येत आहे. त्यानंतर बघा मित्रांनो महत्त्वाचे काही टिप्स आहेत, महत्त्वाचे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत जे तुम्हाला लक्षात घ्याव्या लागणार आहेत. या ठिकाणी उमेदवारांनी तलाठी या पदाकरता अर्ज करत असताना त्याला ज्या जिल्ह्याचा पदाकरता अर्ज करायचा आहे तो जिल्हा काळजीपूर्वक निवडणे गरजेचं आहे. खूप महत्त्वाचं आहे. बघा इथे निवडत असलेला जिल्हा व तुम्ही तुमच्या पत्त्यामध्ये निवडत असलेला जिल्हा यांचा कुठलाही संबंध इथे नाही आहे. जर तुम्ही एका जिल्ह्यातील असेल तर तुम्ही नक्की दुसऱ्या जिल्ह्यासाठी अप्लाय करू शकता. हा इथे महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्हाला फॉर एक्झाम्पल जर तुम्ही साताऱ्याचं असेल व तुम्हाला सोलापूरसाठी अप्लाय करायचं असेल तर नक्की तुम्ही अप्लाय करू शकता. मात्र उमेदवारांनी खाली नमूद केलेल्या फिल्डकरिता जिल्ह्याची निवड करावी तुम्हाला आवश्यक आहे मित्रांनो. आणि एकदा जिल्हा जर तुम्ही सिलेक्ट केला तर तुम्हाला यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही. त्यामुळे महत्त्वाचं खूप पॉईंट आहे बघा मित्रांनो. जिल्हा निवड करताना तुम्हाला खूप महत्त्वाचं इम्पॉर्टंट गोष्ट आहे, निवड करताना काळजीपूर्वक निवडणे गरजेचं आहे. दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे बघा, उमेदवाराने एका पदासाठी फक्त एकदाच अर्ज करायचा आहे. जर एका उमेदवाराने एकापेक्षा अधिक अर्ज केलेत असं आढळून आलं तर अशा उमेदवारांची उमेदवारी रद्द केली जाणार आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न होता, भरपूर कमेंट्स येत होते याबद्दल. उमेदवाराने की एका पदासाठी अर्ज करू शकतो का, तर नाही मित्रांनो, एका पदासाठी तुम्हाला एकच अर्ज करायचा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला जिल्हा निवडताना नक्कीच खूप मोठी काळजी घ्यावी लागणार आहे, तुमची कसरत होणार आहे, हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा मित्रांनो परीक्षेचे शुल्क व फी किती असणार आहे तुम्हाला, हे 2 पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे मित्रांनो. हे नोटिफिकेशनमध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जातील. नोटिफिकेशनमध्ये भरपूर पॉईंट आहेत, मात्र मी शॉर्टलिस्ट केलेले 2 महत्त्वाचे पॉईंट आहेत मित्रांनो. परीक्षा शुल्क फी बघा, तलाठी पेशा क्षेत्रावर असतील तर रक्कम 500 रुपये, खुला प्रवर्ग व आर्थिक मागासवर्गीय असतील त्यांच्यासाठी 350 रुपये, तलाठी पेशा क्षेत्रातील असतील त्यांच्यासाठी बघा खुला प्रवर्गासाठी फॉर्म फी त्यांनी नाही कोणती, आणि जे आर्थिक मागासवर्ग आहे त्यांच्यासाठी 300 रुपये 350 रुपये फॉर्म पे आहे. माजी सैनिकांना यामध्ये कोणतीही शुल्क त्याने आकारलेलं नाही. त्यामुळे नक्कीच माजी सैनिक जे असतील ते सर्वजण
प्रयत्न करतील यासाठी यामध्ये शंका नाही आहे मित्रांनो. तुम्हाला काही डाऊट असतील नक्कीच कमेंट करून विचारा. त्याचबरोबर मित्रांनो, सांगितल्याप्रमाणे आपण लवकरच याची संपूर्ण प्रॅक्टिस सिरीज सुरू करू. त्यासाठी सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबला. धन्यवाद.